हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत। दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। गेल्या आठवड्यात सपकाळांविरोधात भाजपनं आंदोलन छेडलं होतं, तर या आंदोलनानंतर सपकाळ पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत। तर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळांचा हा पुणे दौरा आहे। दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या आंदोलनानंतर आता सपकाळ हे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत। दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान विषयी केलेलं हे वक्तव्य त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान बाबत एक वक्तव्य केलं होतं, त्यानंतर भाजप पुण्यात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि या आंदोलनानंतर आता सपकाळ पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत। काय अधिकची अपडेट? नक्कीच गेल्याच रविवारी आपण पाहिलं की पुण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला। यानंतर दोन्ही गटाकडे आता पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यानंतर आज हर्षवर्धन सपकाळ हे पहिल्यांदा पुण्यात येत आहेत। दुपारी 3 वाजता त्यांची काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद होत आहे। या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी या संपूर्ण काँग्रेस भवन परिसरामध्ये बंदोबस्त ठेवला जाणार आहे, कारण की गेल्या वेळेस ज्या पद्धतीने हिंसक आंदोलन झालेलं होतं तसं आंदोलन पुन्हा होऊ नये यासाठी ही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येईल। मात्र आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुणे दौऱ्याला भाजप विरोध करणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। या संपूर्ण टिपू सुलतानच्या वादावर हर्षवर्धन सपकाळ यांनी खरं तर दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यानंतर हा वाद आपण कुठेतरी शमलेला पाहायला मिळते। मात्र आज पुणे दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळ येत असताना भाजप त्यांना विरोध करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।